सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 62। गुरु साक्षात परब्रह्म। तदेजति तन्नैजति तद्दूरे तत्समीपके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः। सच्चिदानंद स्वरूप गुरुतत्व गतिशील आहे, अचलही। तो दूर आहे, जवळ पण आहे, सर्वांच्या अंतरी आहे, तसाच बाहेरही आहे। सर्वव्यापी गुरुत्वाचे वर्णन अशाच शैलीने करावे लागते। जे शब्दात पकडता येत नाही ते विरोधी भाषेत सांगून साधकाच्या बुद्धीला चालना द्यावी लागते। साधकाच्या बुद्धीला खडबडून जागी करायची असेल तर असेच विरोध दाखविणारे बोल कानावर पडले पाहिजेत। ब्रह्म चल अचल सगुण निर्गुण दूर जवळ अंतर्बाह्य व्यापून आहे, एके ठिकाणी आहे म्हणजे दुसरीकडे नाही असा व्यवहारी संकेत ह्या तत्वाला लागू पडत नाही। अंतरी हृदयात परमेश्वर आहे, तसाच तो बाहेरही सर्वत्र आहे। पण हे सत्य उमगले नाही तर देवळातून देवदर्शन घेऊन बाहेर आलेला बाहेर पडताच भिकाऱ्यांवर तोंडसुख घेतो। देवघरातून पूजा करून बाहेर आलेला एवढ्या तेवढ्यावरून बिघडतो। सोनार जसा सर्वच सोन्याच्या दागिन्यात सोनेच बघतो, पोरबुद्धी नसलेला माणूस जसा लाटा तरंग बुडबुडे आदी सर्वात समुद्रच बघतो, तसा साधकाने सर्वत्र व्याप्त गुरुच बघावा। हे सत्य हा श्लोक पटवून देत आहे, म्हणून असा परस्पर विरोधी शब्द प्रयोग करावा लागला। गुरुची शक्ती सर्वांना कार्यान्वित करते, पण त्याच वेळी ती सर्वांना धारण करून आधारही देते। तिच्या स्थिर आधारावरच जग कार्यान्वित होते। आधार हा स्थिरच असतो। जो अज्ञ जीव आहे तो देहाशी तादात्म्य पाहून असतो, म्हणून त्याच्या दृष्टीने देव दूर देह जवळ। पण जो ज्ञानी आहे तो अंतर्बाह्य देव ओळखून असतो, म्हणून तो देवाजवळ व देह भावापासून दूर असतो। मी करता ही भावना ज्याची गेली आहे त्याला देव चल वाटतो, करता करविता वाटतो। देवच आधार म्हणून देव अचलही। साधकाच्या मनातील चलबिचल थांबून त्याला ब्रह्माचे श्री गुरुचे यथायोग्य ज्ञान देणारा हा श्लोक आहे। भाषा विसंगत वाटली तरी संगती सच्चीच आहे। सद्गुरुनाथ महाराज की जय।